उपविष्टक आणि नागोदरामध्ये गर्भाचं पोषण झालेलं नाही आणि असा पोषण न झालेल्या गर्भाला कर्षण करायचंय, गर्भपात करायचंय. तर मग गर्भपात झाल्यानंतर काय होणार आहे, गर्भ पडणार आहे आणि त्याच्यानंतर वातप्रकोप होणार आहे. आणि त्यामुळे आता जर वातप्रकोपाचं कारण गर्भ पडणं असं असेल तर तो वातप्रकोप कमी करायचा असेल तर आधीच काय केलं पाहिजे, आधीच वात कमी करणारी चिकित्सा दिली पाहिजे. पण गर्भ पडतोय त्यामुळे देताना पण तो गर्भ कसा आहे, आमगर्भ पडतोय, पूर्ण पोषित झालेला असा गर्भ पडत नाही. त्यामुळे देताना पण काय होतंय, देताना पण काय दिलं जातंय, आमगर्भ म्हणजे अंड दिलं जातंय. अंड कशासोबत देत आहेत, भ्रूण द्रव्यांसोबत देत आहेत. म्हणजे भ्रूणात्मक वातशमन करायचं आणि आधी ते द्यायचं नंतर कर्षण करायचं. त्यामुळे हेतू कसे घडतायत त्याच्यानुसार चिकित्सा निर्धारित होतात. बरोबर आहे. मग त्यामुळे आमगर्भ पडला तर कशाने वातशमन करायचे, भ्रूण करायचंय, तर अंड द्यायचंय किंवा त्या पद्धतीची त्याच्यासोबत त्याच्या पद्धतीचे द्रव्य द्यायचे. तर ह्याला हे हेतुविपरीत चिकित्सेचं एक उत्तम उदाहरण आहे. दशमूळ पण देऊ शकत होते डायरेक्ट किंवा असं पण करू शकत होते, पण अंड द्यायला तिथे उल्लेख केलेला आहे. तर ते आमगर्भ जाऊ दे, लक्षात. आणि अशीच चिकित्सा असते. त्यामुळे वृक्षगुणाने वात प्रकोप झाला तर स्निग्ध गुणाची चिकित्सा असली पाहिजे. जलगुणाने वात प्रकोप झाला तर स्थिर गुणाचा उपना असला पाहिजे. नाही, शीतगुणाने वात प्रकोप झाला असेल तर उष्ण गुणाचं स्वेदन झालं पाहिजे. ही हेतुविपरीत चिकित्सा आहे असा अंशांश तज्ञाचा विचार करावा लागतो.